आता थोडी तरी माझी कामं जरा सोपी होऊन जातील, कारण प्रत्येक वेळी भाजी आणताना मला प्रश्न पडायचा भाजी किती घेऊ. कारण काय होतं की भाजी कमी घेतली तरी पण प्रॉब्लेम पुरणार नाही आणि जास्त घेतली तर खराब व्हायचं टेन्शन. त्यामुळे आता माझे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. सगळं सामान आणलेलं जे होतं ते शरूने एका बॉक्समध्ये व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतलेलं. संध्याकाळी शरूच्या बाबांनी येताना पाणीपुरी आणली होती, मग आम्ही पहिल्यांदा ती खाल्ली आणि त्यानंतर शरू आणि मी थोडंसं बाहेर गेलो. ते म्हणजे त्याच्यासाठी ॲपल आणि आमच्या सगळ्यांसाठी दूध आणायचं होतं. कधी कधी असं वाटतं की मुलं कधी लवकर मोठे होणार, पण कधी कधी असं वाटतं की खरंच मुलं किती लवकर मोठी झाली ना. शरू पण आजकाल ना एवढं मस्त काय काय कामं करतो ना, ते बघून वाटतं की आता त्याला सगळंच कळायला लागलंय. सगळ्याच गोष्टी तो खूप छान करतो. चला तर मग एक साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि एक साईडला मी भाजी बनवली, ते म्हणजे मसाले मोदक. आणि माझी आई बनवली होती आईने एकदा भाजी आणि ही यांना खूप आवडलेली, म्हणून मी आज परत एकदा ती बनवली. आणि दूध खास आणलं होतं ते म्हणजे शेवयाची खीर बनवण्यासाठी. तर चला आता छानपैकी मस्त शेवयाची खीर बनवते. आजचा ब्लॉग इथे सेंड करू. बाय.